हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावित्री आता गयावया करत बाळजाचे पाय धरत असते आणि ती आता सांगत असते की प्लीज काही करा, पण माझी शेतजमीन तुम्ही घेऊ नका. प्लीज माझ्यावर तेवढी दया करा. असं बोलूनच ना ती आता तिला म्हणत असते की प्लीज 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 मी सांगते, प्लीज माझं असं काही निर्णय घेऊन माझ्या शेतजमिनीची वाट लावू नका, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा ती हे सगळं काही म्हणते ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच इथे असणाऱ्या सगळ्यांनाच बसलेला असतो. पण आता ती इतका रिक्वेस्ट करूनसुद्धा कुठे ऐकते. मग तेवढ्यातच ना कृष्णा तिथे येते. कृष्णा तिथे आल्यावर बाळजावर ओरडते आणि बाळजाबाई, तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते खूपच चुकीचं केलं आहे. हे आत्ताच्या आता थांबवा. हा तुमचा निर्णय चुकीचा आहे. तुमचे पैसे तर मी चोख देतोय, मग आता तुम्ही माझ्या जमिनीवर जप्ती का आणले, ह्याचं उत्तर मला हवं आहे. मग त्यावर मात्र कृष्णा आला आता बाळजा सांगत असते की तू 2 हप्ते थकवले आहेस, हे बहुधा तू विसरतेस वाटतं. 2 हप्ते थकवलेत ना फक्त, बाकीचे तर हप्ते तुम्हाला तुमच्या वेळेवर केलेले आहेत. मग आता तुम्ही हे सगळा गोंधळ का घालताय? तुम्हाला मी म्हटलं आहे ना की पैसे देईन म्हणून. मी कुठे पळून चालली आहे का? अगं मी कसं काय तुला सुखानं जगू देईल? तू जर मला सुखानं जगू देणार नसशील तर मीही तुला सुखानं जगू देणार नाही, एवढं आता तू लक्षात ठेव, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा ती एवढं सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या या दुष्यंतला खूप मोठा धक्का बसत असतो. दुष्यंत आता पाहत राहतो, पण त्याचं म्हणणं असं असतं की का म्हणून तू त्रास देतेस कृष्णाला? कृष्णाने काय वाकडं केलं आहे? पण कृष्णाने तिच्यापासून तिचा दुष्यंत लांब केलेला असतो आणि म्हणूनच आता कृष्णाच्या वडिलांची शेवटची आठवणच बाळजाला कृष्णापासून लांब करायची असते आणि म्हणूनच तर ती आता बाळजाला त्यापासून सगळ्यापासून लांब करते. आणि ती आता म्हणत असते की बघितलं का, माझा निर्णय झालेला आहे. मी काही झालं ना तरीसुद्धा माझा निर्णय बदलणार नाही. आणि असं बोलूनच आता ही जमीन माझी आहे आणि जोपर्यंत पैसे देत नाही, 6 महिन्यांची मुदत दिली आहे, 6 महिन्यात पैसे नाही दिले तर यावर मी माझा हक्क सांगणार आहे, असंही ती आता म्हणत असते. जशी ती धमकी देऊन निघून जाते ना, तशी मात्र आता इकडे खवळलेली ती भस्कन कृष्णाच्या अंगावर येते. जशी ती कृष्णाच्या अंगावर येते ना, तसं दुष्यंत कृष्णाला सावरत असतो. मात्र सावित्री एकही संधी सोडत नसते. कृष्णाला नको नको ते ती आता बोलत असते. कृष्णा ही बिचारी आता शांत राहते, पण दुसरीकडे सावित्री म्हणत असते की माझा नवरा तर माझ्यापासून गेलाच आणि आता माझ्याकडनं हे सुद्धा लंपास करायला निघालीस का? हे माझं शेत होतं, यामध्ये मला पैसे सुटत होते आणि आता हे सुद्धा जर तू तुझ्या नावावर करून निघालेली असशील तर लक्षात ठेव, माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. मी म्हणते नाही का, दरिद्री पापी आहेस तू, पनवती कुठची जन्माला आलीस ना तेव्हापासून आमचं आयुष्य नुसतं बरबाद करून टाकलेस. माझा नवरा तर गेला, आता माझी शेतजमीनसुद्धा तुला हडपायची आहे. काय बोलावं तुला, तुझ्यासारख्या पोरीला खरंच ना. आणि स्वतः तर लग्न करून त्या श्रीमंताच्या घरात गेलीस आणि आता घर सोडलेस, तर आता ह्या सगळ्याचा परिणाम आमच्यावर होतोय. स्वतः मात्र ऐशोआरामात जगते दुसऱ्याच्या घरात, असं देखील आता सावित्री तोंड सोडून बोलत असते. सावित्री जेव्हा तोंड सोडून एवढं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता कृष्णा शांतच असते. कृष्णा म्हणत असते की मी माझ्या परीनं प्रयत्न करेन. पण दुसरीकडे मात्र आता सावित्री म्हणत असते की या बाळजाबाईनं, तुमच्या आईनं दुष्यंत सरकार आम्हाला शब्द दिला होता की हे जेव्हा लग्न होईल ना तेव्हा तुमचं आम्ही कर्ज माफ करू. मग आता काय झालं? या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा हे सगळं घडलंय ना, मग आता आम्ही काय करायचं, कोणाकडे जायचं? आमच्याकडे ही शेतच जमीन होती आणि ती पण हातात नाही गेली तर आम्ही खायचं काय, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती म्हणते ना, तेव्हा मात्र आता दुष्यंत ऐकून घेतो, पण कृष्णाला खूप काही सावित्री बोलत असते. दुसरीकडे मात्र आता मध्येच ना पूजासुद्धा उडी मारते आणि पूजा ही आता म्हणत असते की तू कशाला बोलतेस आई, या सगळ्यांना त्याचा काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही आहे, यांना काही घेणं देणं नाही आहे, ह्यांचं सगळं चांगलं चाललं आहे ना. अगं ही श्रीमंताकडची लोकं आहेत, यांना काही फरक पडत नसतो, असं बोलूनच तीसुद्धा आता हिणवू लागते. मुद्दामूनच ती
आता टोमणे मारत असते, कारण तिला माहिती असतं की या लोकांनी घर सोडलेलं आहे आणि मग ह्यांना अजून यांची लायकी दाखवायची, यासाठी ही सगळी नाटकं इथे असणाऱ्या या पूजाची चालू असतात. पूजा मात्र आता म्हणत असते की तुम्ही ना इकडनं गेलात ना तरी चालेल, निघा इकडनं, असं बोलून ती आता त्यांना जायला सांगत असते. तर सावित्रीसुद्धा म्हणते की तुमची इथे उभं राहायची गरजही नाही आहे, जा इथून. आणि असं बोलूनच आता तिलासुद्धा ती हकलवायचा प्रयत्न करत असते. मग कृष्णा बिचारी एकटीच उभी असते. तिला वाईट वाटत असतं की तिच्या हातात ना आता सगळं काही जाते, पण यामध्ये तिला फक्त साथ असते ती दुष्यंतची, कारण दुष्यंतच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. बाकी ह्या सगळ्याला इकडे मात्र जी सावित्री असते त्याचसोबत इथे पूजा असते, ती सगळीजणं नावं ठेवत असतात आणि हे सगळं तुझ्यामुळे आम्हाला सहन करावं लागतंय असं बोलून हिणवू लागतात. जेव्हा हे सगळं बोलून हिणवतात ना, तेव्हा बिचारी कृष्णा सगळं काही सहन करून घेते. जेव्हा या सगळ्या गोष्टी सहन करते ना, तेव्हा मात्र आता ते सगळं काही डोक्याच्या वरती दुष्यंतचं जातं. दुष्यंत कृष्णाचा हात धरतो आणि दुष्यंत कृष्णाला तिकडनं घेऊन जात असतो. इकडे भक्ती थांबवायचा प्रयत्न करते, पण दुष्यंत आता काही ऐकत नाही. तो कृष्णाला घेऊन निघतो. कृष्णा आणि दुष्यंत आता एका रस्त्यावर येऊन पोहोचतात. त्याच वेळेला दुष्यंतच्या हातात बॅग असते, म्हणून कृष्णा म्हणते की आता आपण पुण्याला जायचं निघायचं आहे ना. दुष्यंत म्हणतो की नाही, आता पुण्याला कसं जाणार, तुझ्या जमिनीवर आता ताबा मिळवला आहे त्या बायजाबाईनं, तर आता काय करायचं, त्यासाठी आपल्याला इथंच राहावं लागेल असंही आता म्हटलं जात असतं. मग आपण इथेच राहायचं आहे का. मग हे आता कृष्णा दुष्यंतला विचारते. दुष्यंत म्हणतो आजवर तू माझ्यासाठी खूप काही केलेस, आता माझी वेळ आलेली आहे आणि आता मी तुझी मदत करणार आहे, तुझी साथ सोडून जाणार नाही, कारण तुझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं, तुझी जी शेतजमीन होती ती तुला पुन्हा मिळवून देईन असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. आणि यासाठी आपल्याला काही करावं लागलं ना तरी चालेल, मग मी आहे तुझ्यासोबत असं बोलूनच तो तिला धीर देत असतो. मग कृष्णाला सुद्धा बरं वाटतं की दुष्यंत आपल्याला एवढा धीर देतोय, आपल्या पाठीशी एवढा उभा राहतोय. ते त्यामुळे ती सुद्धा आता खूपच जास्त भारावून गेलेली असते. दुष्यंतने आता गावीच राहायचा निर्णय घेतलेला असतो, कारण त्याला माहिती आहे की या सगळ्यामध्ये आपल्याला कृष्णाची साथ द्यावी लागणार आहे. कृष्णाला असंच मध्यावर सोडून चालणार नाही आणि यासाठी त्याने स्वतःचं पुण्याला जायचं कॅन्सल केलेलं असतं. दुसरीकडे मात्र पूजाला खूप जास्त आनंद झालेला असतो. पूजा आनंदानं बागडत असते. ती म्हणत असते की फायनली मला जे हवं होतं ते अशा पद्धतीने होईल ना असं तर वाटलंही नव्हतं, पण आज इतका आनंद झाला आहे ना की काय सांगू. खरं तर ना त्या कृष्णा आणि दुष्यंतला घराबाहेर राहावं लागतंय, हीच माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांना असं वाटत असेल की आपल्याला या सगळ्याचा त्रास होतोय, पण उलट जे काही झालंय ना दुष्यंत आणि कृष्णाच्या बाबतीत ते बरोबर झाले आणि ते व्हायलाच हवं होतं. कृष्णाची तीच लायकी आहे. एवढे दिवस उडत होती की मी खूप मोठ्या घरात लग्न केले, तर दुसरीकडे हे सगळं काही ना भक्तीला सहन होत नसतं. भक्ती आता पूजाला म्हणत असते की जरा तोंडाला लगाम लावा, काय बोलताय तुम्ही, तुमचं तरी तुम्हाला कळतंय का. आणि त्याचसोबत आता भक्ती सावित्रीला सुद्धा म्हणते की तू शेतजमिनीबद्दल बोलते ना, बाबा गेल्यापासून सगळी शेतीची कामं कृष्णाने केलेली आहेत आणि ती जमीन जी आहे तिचं पूर्ण पीक तिने काढलेलं आहे आणि त्यावर सुद्धा तुम्ही तिला नावं ठेवताय, तिला वाटेल ते बोलताय. तुम्हाला हे सगळं करताना जराही काही वाटत नाही का, असंही आता रागारागात भक्ती बोलत असते. भक्ती जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता संतापलेली ही सावित्री जी आहे त्यातच भक्तीच्या कानाखाली वाजवते. रे आता जोरात भक्तीच्या कानाखाली वाजवल्याबरोबर आता भक्ती शांतच बसते. भक्तीला बोलायला काहीच पर्याय उरत नाही, पण हे सगळं काही मुद्दामच इथे असणाऱ्या ह्या सावित्रीनं केलेलं होतं. सावित्रीला आता कृष्णाचे कोणतेही गोडवे घरात गायलेले आवडत नसतात आणि यामुळे भक्ती तिच्याबद्दल बोलत असते आणि तिच्याबद्दल समजावत असते आणि म्हणूनच ना आता भक्तीच्या सावित्रीने जोरात कानाखाली लगावून लावलेली असते. दुसरीकडे बाळजा आता निवडणूक लढण्यासाठी काही पैशांची गरज आहे आणि त्याचं नियोजन तिचं सुरू असतं. दलपत भाऊजी बोलत असतात की आपल्याला 5 करोड तरी लागणार आहेत. 5 करोड ना, मग आतापर्यंत आपण या धनाच्या विकासासाठी खूप काही केलेलं आहे, आता आपण या सगळ्यामध्ये 5 करोड मागायचेच, आपण ह्याचा मोबदला मिळवायचा, कारण आतापर्यंत खूप जास्त विकास या गावचा केलेला आहे असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना, तेव्हा मात्र
मात्र आता इथे असणारे राव बाहेरून आलेले असतात आणि अडळरावांना खूपच जास्त संताप आलेला असतो. अडळराव तिथे येतात आणि तिथे असणारी समोर खुर्चीसुद्धा ते आपटून टाकतात. खुर्ची आपटल्याबरोबर बाळजा म्हणत असते की आता काय झालंय सांगाल का? त्यावर बाळजाला ते म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली ग कृष्णाची जमीन हडप करायची? तिच्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन आहे ते सुद्धा तिच्याकडनं तू हिरावून घेतेस का? हे सगळं मुद्दामून करतेस कशाला? देऊन टाक ना. एकतर एवढं सगळं होऊन तू स्वतःचा मुलगा कमावला आहेस आणि अजूनसुद्धा तुझ्या डोक्यात प्रकाश पडतच नाही आहे का? असं देखील अढळराव जे आहेत ते आता बोलत असतात. अढळरावांच्या या बोलण्यावर आता मात्र इथे असणाऱ्या या बाळजाचं डोकं जे आहे ते फिरलेलं असतं. ती म्हणत असते की आता तुम्ही आम्हासने शिकवणार आहे का की कसं वागायचं आणि कसं नाही ते? आम्हासनी सगळं कळतं, तुम्ही आम्हाला काही सांगूच नका. असं देखील आता बाळजा पेटून उठलेली असतानाच अढळरावांना बोलते. अढळरावांना मान्य नसतं की कृष्णाची जमीन आता ही हडप करणार आहे ते, आणि म्हणूनच ते आवाज उठवायला, बाळजाची अक्कल ठिकाण्यावर आणायला तिला 4 शब्द सुनावतात. पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. बाळजाने जे केलेलं आहे ते तिला दुष्यंतचा बदला घ्यायचा असतो. म्हणजेच कृष्णाने दुष्यंतला तिच्यापासून लांब केलं, या सगळ्यासाठी तिची ही षडयंत्र सुरू असतात, जेणेकरून कृष्णा स्वतःहून आपल्या पायाशी येईल आणि दुष्यंतला सुद्धा या घरात पुन्हा घेऊन येईल. यामागचा उद्दिष्ट तिचा हाच असतो आणि यासाठी तिची धडपड सुरू असते. जेव्हा ती या सगळ्यासाठी एवढी मोठी धडपड करते ना, तेव्हा कुठे जाऊन आता मात्र तिचं सगळं प्लॅनिंग जे आहे ते यशस्वी होत असतं. जेव्हा हे सगळं प्लॅनिंग यशस्वी होतं ना, तेव्हा कुठे जाऊन आता मात्र इथे अढळराव जे आहे ते शांत होतात. पण दुसरीकडे आता जिथे कृष्णाला नावं ठेवली जातात ना, तिथे अढळराव नेहमीच खमके उभे असतात. कारण कृष्णाने या गावासाठी, या घरासाठी खूप काही केलेलं आहे आणि याचा पूर्ण जो निकाल आहे तो मात्र अढळरावांना माहिती आहे. अढळराव जे आहेत ते मात्र आता बाळजाला सांगून थकतात. तर दुसरीकडे मात्र आता जो दुष्यंत असतो तो फोन करत असतो आणि त्याचं गाडीचं काहीतरी बोलणं चालू असतं. ही गोष्ट ना आता इथे असणाऱ्या या कृष्णानं ऐकलेली असते. कृष्णा म्हणते की काय चाललंय, कसल्या गाडीबद्दल बोलताय, कोणत्या गाडीवर जाणार आहात? अगं मी गाडी विकायचा निर्णय घेतलाय, असंही दुष्यंत आता कृष्णाला बोलत असतो. कृष्णा म्हणते की काय, तुम्ही गाडी विकायचा निर्णय घेताय, कशासाठी? अगं आपल्याला तशी पैशांची गरज आहे, मग आपण गाडीही विकून टाकूया. पण आता कृष्णा म्हणत असते की नको, गाडी विकायला नको, गाडी आपल्याला इमर्जन्सीला कधीही कामात येते. मी माझी साखळी गहाण ठेवते, साखळी गहाण ठेवली ना तर एवढं काही वाटणार नाही. आपल्याकडे पैसे आले की आपण ती साखळी सोडवून घेऊया, मग तर झालं ना, असंही आता कृष्णा दुष्यंतला सांगत असते. पण दुष्यंत कृष्णाचं ऐकत नसतो. त्याचं म्हणणं हेच असतं की काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला या पायावर स्वतःच्या उभं राहायला हवं आणि तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. आता इकडे दुष्यंत म्हणत असतो आणि म्हणूनच माझा गाडी विकण्याचा निर्णय बरोबर आहे ना, या सगळ्याला विरोध करत असते. कृष्णा म्हणत असते की माझा या सगळ्याला विरोधच राहील, मी तुम्हाला कोणत्याही कामात सपोर्ट करणार नाही, असंही ती आता म्हणत असते. तेवढ्यातच तिथे बबड्या येतो. बबड्याने काही पैसे ना स्वतःकडे राखून ठेवलेले असतात आणि तेच पैसे आता बबड्या बाहेर काढतो. ते पैसे जेव्हा बबड्या बाहेर काढतो ना, तेव्हा ते दुष्यंत आणि कृष्णाला देतो आणि तो दुष्यंतला म्हणत असतो की तुम्ही भाऊजी गाडी वगैरे विकायची काहीच गरज नाही आहे, तुम्ही एक काम करा, हे पैसे ठेवून घ्या. पण आता तो स्वतःचे पैसे जे साठवलेले असतात ना ते सुद्धा द्यायला तयार झालेला असतो आणि त्यामुळेच ना कृष्णाला समजून गेलेलं असतं की ह्याचं मन किती मोठं आहे ते. आणि त्याच वेळेला दुष्यंत त्याचे पैसे घ्यायला नकार देत असतो, कारण ऑलरेडी ती लोक एकत्र एकाच घरात राहत होते आणि तेच मोठे उपकार दुष्यंतवर होते, म्हणून दुष्यंत पैसे घ्यायला नकार देत असतो. पण इकडे मात्र आता त्याचं काही बोलणं जे आहे ना ते ऐकलं जात नाही. तो सरळ सांगतो की मला ना तुम्ही काही सांगू नका, मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे, बस करा, पुरे करा, असंही बोलून ना आता हे पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. असं बोलून तो आता त्याच्या हातामध्ये पैसे देतो आणि जेव्हा पैसे दिले जातात ना तेव्हा कुठे जाऊन ना आता बरं वाटत असतं. दुसरीकडे समर हा खूप जास्त बेचैन असतो, कारण आता त्यांचा हुकुमी एका कृष्णा ही आता त्यांना सोडून गेलेली असते आणि त्यामुळेच ना आता त्यांना टेन्शन येतं की पुढचं कसं होईल. मग इथे मात्र समर म्हणत असतो की ज्या काही गोष्टी
आहेत ना त्या तर आपल्याला काही झालं तरी कराव्या लागणारच आहेत. त्यामध्ये आपण मागे हटून चालणार नाही आहे असं देखील तो आपल्या आईला बोलून समजावत असतो. अरे पण काय करायचा निर्णय घेतला आहेस तू? जे काही करशील ना ते सावधपणे कर. तुला तर माहिती आहे ना ती बायजा कशी आहे. पण आपल्याला आपले हक्क मिळायला हवेत. जरी कृष्णा नसली तरी सुद्धा. कृष्णा अचानक नवऱ्याबरोबर शहरात जायचा तिने निर्णय घेतला, पण हा निर्णय आपल्यासाठी चुकीचा होता. तिनं आपली मध्ये साथ सोडली. पण आता आपण हे नाही करायचं. आपण जे आहे ना ते या सगळ्यामध्ये लढत राहायचं असं देखील आता समर आपल्या आईला सांगत असतो. मग समरला त्याची आई विचारते की तू काय करायचा निर्णय घेतला आहे? समर म्हणतो वेळ आली की एक एक गोष्टी आपण बघूया कशा मॅनेज होत आहेत ते, त्यानुसार सगळ्या काही गोष्टी ठरवूया असं देखील आता तो म्हणत असतो. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता त्याच्या आईला सुद्धा त्याचं म्हणणं पटत असतं. दुसरीकडे दुष्यंत गाढ झोपलेला असतो, पण कृष्णा काही अजून झोपलेली नसते. पण दुष्यंत झोपेतही बाळजाच्याच नावाने ओरडत असतो. त्याला बाळजाची आठवण येत असते आणि तो बाळजाला जाब विचारत असतो की तू आई हे सगळं का केलंस, कशासाठी केलंस आणि हे सगळं करताना तुला जरा पण काही वाटलं नाही का? या भाषेतच तो आता झोपेत बडबडत असतो. हे सगळं काही कृष्णा ऐकते. कृष्णा विचार करते की ह्यांना किती त्रास होतोय ना या सगळ्याचा. म्हणजे मी आधी असा विचारही केला नव्हता की एवढा ह्यांना त्रास होईल, पण मला खरंच ना लांब करायचं नव्हतं ह्यांना ह्यांच्या घरापासून. हे स्वतःहूनच एवढं लांब आले आहेत कारण त्यांना त्यांच्या आईचं वागणं बोलणं पटलेलं नाही आहे असंही आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता पाहायला मिळत असतं अनुसया समरची वाट बघत असते. समर आता तिथे आलेला असतो. समरला आलेलं बघून अनुसया त्याला विचारते की काय झालं, काम झालं का, काय करायचा निर्णय घेतला आहेस तू? त्यावर समर अनुसयाला म्हणतो की अगं ती कृष्णा शहरात गेलीच नाही आहे, ती गावातच आहे. वाड्यावर जाऊन आलो, मला कळलं. मग आता तिने आपल्याला असं का सांगितलं? त्यावर आहे ना तिच्यावर खूप मोठा आघात ना त्या बाळजाने केला आहे. बाळजाने आता तिचा मुलगा घर सोडून गेला ना त्यामुळेच ना त्या कृष्णाला बेटीस धरले. म्हणजेच ती आता कृष्णाला मुद्दामूनच सांगत आहे की हे सगळं काही तिनं मुद्दामून केलेलं आहे. कृष्णाची जमीनसुद्धा हडप केली आहे तिने मुद्दामून. ती आता कृष्णाच्या जीवावर उठली. मग आता कृष्णाच्या ज्या जीवावर उठली आहे ना त्याचाच आपण आता फायदा करून घ्यायचा आणि अशीच त्या बाळजालाही चिरडायची आणि त्या कृष्णालाही. आता कृष्णाच्या सुद्धा विरोधात जायचं या समरने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच आता बाळजाचं लक्ष सध्या तरी कृष्णावर आहे. म्हणजे जे काही करेल ते कृष्णाच करेल आणि त्याच ह्याच्यामध्ये आपणही चान्स मारून घ्यायचा असंही त्याचं म्हणणं असतं. म्हणजेच बाळजाचं जरी या समरने काही केलं तर सगळे आरोप येणार कृष्णावर, का तर कृष्णाने तिचं वाकडं आहे म्हणजेच कृष्णानेच हे सगळं केलेलं असणार असं. मग आता तो हे सगळं काही आपल्या आईला समजावून सांगत असतो आणि जेव्हा तो आईला हे सगळं सांगतो त्यामुळे कृष्णाचा जीव गेला ना तरी मला काही फरक पडत नाही असंही समर म्हणतो. पण मला माझे हक्क माझे अधिकार मिळायला हवेत असंच त्याचं म्हणणं असतं. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं कृष्णा आता इथे बाळजाकडे गेलेली असते. बाळजा जेव्हा कृष्णाला बघते तेव्हा ती म्हणत असते की काय मग आता पाया वगैरे पडायला आलेली आहेस का? मला माहिती होतं तू माझ्या पायाशी झुकायला येणार. तेव्हा कृष्णा म्हणत असते की कधीच मी तुमच्या पायाकडे झुकायला येणार नाही, मी ते एका वेगळ्याच कारणासाठी आलेली होती असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा हा दुष्यंत विचार करतो की मी कृष्णाला एकटेला पाठवून चूक केली आहे का? मला सुद्धा जायला हवं होतं का? असाही विचार ना आता तो करत असतो. आणि इकडे बाळजाच्या गाडीवर लिहिलेलं असतं की बाळजा खुनी आहे आणि त्यामुळेच ना बाळजाला राग येत असतो. बाळजाला जेव्हा राग येतो तेव्हा बाळजा तिथे असणारं लाकूड उचलते आणि ते कृष्णावर मारायला जाणार तितक्यात दुष्यंत येतो आणि ते लाकूड वाचवतो. आणि त्याच वेळेला दुष्यंतला कळतं की आपण केवढी मोठी चूक करत होतो कृष्णाला एकटीला पाठवून. बरं झालं आज आपण तिथे हजर होतो, नाहीतर काय घडलं असतं याचा विचारही ना तो आता मनामध्ये करू शकत नसतो. आणि त्यामुळेच ना आता मात्र त्याने येऊन अचानकपणे बाळजाच्या तावडीतून कृष्णाला वाचवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.